कारण आपल्या भागात फक्त ते आता कमी झालं होतं, पण आम्ही हे ड्राईव्हवर घेणार आहोत आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतींना इन्व्हॉल्व करून त्यांच्याकडे जो आरोग्याचा 25% निधी आहे त्याला हे करून मॅम आपल्याला ते गर्भाशयाचा कॅन्सर आणि दुसरं TB म्हणजे TBचा एखाद्याचा पेशंट मॅडम त्या आशाने जर डिटेक्ट करून आणून दिला तर ग्रामपंचायतीने पर पेशंट दिला त्याचं पण आमचा जो हे वर्कआउट नाही झालेलं आहे, पण म्हणजे अगोदरच आत्ता बोललं, पण हे आमच्या मनामध्ये आहे आरोग्याशी रिलेटेड आहे. दोन TB कारण TB एखादा माणूस थुंकला तर एखादा छोटा मुलगा त्या रस्त्याने चालला असेल चप्पल न घालता तरी त्याला TB होऊ शकतो. हे खूपच डेंजरस आहे आणि पोलिओसारखं आता केंद्राने पण TB देशातलं हटवण्याचं चालू केलं. त्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण हे करून मोठ्या संख्येने लोक आणि आशा आमच्या कशा इन्व्हॉल्व होऊन, कारण शेवटी सगळं काम माझ्या असं नाही मला माहीत बोलले पण आशा करतात म्हणजे त्यामुळे आशांना हे करून आम्हाला हे दोन्ही गोष्टी करून घ्यायचं आरोग्याशी रिलेटेड. एकूण किती महिलांना लस दिली आणि महिलांची रिलेटेड तुम्ही एकूण ते DHO महिलांची रिलेटेड म्हटलं तर आम्ही CMEGP PMEGP जे आपण बघितलंच असता आता उमेद पण आमच्या अंडर येतं जिल्हाभर म्हणजे कोणाच्या अंडर येतं हा विषय नाही, पण प्रत्येक गावामधनं मॅम 5 महिला आयडेंटिफाय करून त्यांना या वर्षामध्ये वर्ष म्हणते मी करत त्याच्या अगोदरच पण प्रत्येक गावात तरी 5 महिला आयडेंटिफाय करून तिचं कर्ज घेऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना आम्ही मीटिंग घेतली. CRPची बैठक घेऊन आम्ही ही योजना पुरुषांसाठी सुद्धा आहे, पण आम्ही महिला टार्गेट करतोय की 5 महिला ज्यांना कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. तुम्हाला माहिती आहे की योजना केंद्र सरकारने लागू केल्यानंतर आणि राज्य सरकारने सलग 4 वर्ष आपण महाराष्ट्रात 1 नंबर लावत आपल्या टार्गेटच्या 123% आपण हाय गेलोय. म्हणजे आपल्याला जास्त बाकीच्या जिल्ह्यांचे पैसे बँकेला मिळू शकतात कर्जासाठी, तर आपण आपले माझ्या मनात मी 5 प्रत्येक गावात केलेलं आहे, शहरात सुद्धा प्रत्येक प्रभाग वॉर्डामध्ये ते आम्ही महिलांसाठी करतोय. मॅडम आपण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्पर्धा स्वीकारला त्याच्यावर सर्व HODची मीटिंग घेतली होती सर्व विभागाच्या, तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला कोणता विभाग म्हणजे माग आहे असं दिसलं किंवा कुठं प्रगती आता आई सांगते का की माझा मुलगा येत नाही ABCD बोलता, ती आई त्याच्यावर अभ्यास करते. बाहेर पाहुणे आले की सगळ्यांनाच म्हणून दाखव ट्विंकल ट्विंकल असंच म्हणते ना, तसं आम्ही आयडेंटिफाय केलेले पण आम्ही दोघी त्याच्यावर वर्क करू कारण आमच्या प्रायोरिटीज आणि पाणीग्रस्ते सुद्धा आहे. पण आता शेवटी आम्ही आमच्या मीटिंग मध्ये ओरडू पण आम्ही तुम्हाला कसं जगजाहीर करू की माझा मुलगा नाही, पण जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदाच महिला राज आलेला आहे. तुम्हाला वाईट वाटत आम्हाला वाईट वाटत नाही, प्रत्येक वेळेस चुका जर अशा झाकून दिल्या आई म्हणून तर मग कसं हे आमचं मत आहे. महिला राज आहे जिल्हा परिषद मध्ये. काय झालं महिला राज आल्यावर मग आम्हाला डबल काम करावं लागणार. हे दुर्दैव आहे. ही गोष्ट खरी आहे की आरक्षणाशिवाय महिलेला कोणी पद देणार नाही. उपाध्यक्ष मी पहिले होते, आता उपाध्यक्ष पण झाले, पण मी एक ऑब्झर्व केलं माझ्या आयुष्यात की महिलेला मॅम डबल काम करावं लागतं. टुकरू की एक पुरुषाकडे बघण्याचं इथंच घोषसाहेब बसले असते तर तुम्ही एवढं विचारून खोदून मॅम तर पहिल्या आल्यात. पण आहे तो की मी जेव्हा उपाध्यक्ष बसले तेव्हा ही बाई राणादादांनी बसवली आपली बायको, हिला काय कळतं असे अधिकारी पण बघायचे आणि कार्यकर्त्यांना पण वाटायचं दादांनी बसवलं, एक सीट आमची गेली. पण मला 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदला बसून प्रमा TS आणि आता तेच म्हणाले की ताई म्हणजे आम्हाला डबल काम करावं लागतं, आम्हाला प्रूव्ह करावं लागतं आम्हाला, पण आम्ही तिघी जणी आणि आमच्या भल्या आम्ही प्रूव्ह करू ना आम्हाला स्वतःला. आम्हाला महिला म्हणून जन्मल्यानंतरच आम्हाला ते समाजाने तुम्ही शक्ती दिली की आम्हाला झगडूनच काय पण मिळवावं लागतं, तुम्ही इझिली देतच नाही. ह्याचा विषय काढला अंगणवाडीचा, आता गॅस टंचाई जिल्ह्यात भरपूर प्रमाणात मिळते. काही शालेय पोषण आहार जो दिला जातो तिथं चुलीवर जेवण म्हणून दिलं जातंय. अशी काही जिल्हा परिषदकडे आकडेवारी आली का? किती जिल्हा गिरीश साहेब बोल महिला बाल कल्याणचं तुम्ही सांगा ना माईकवर सर, तुम्ही सांगा की हे घ्या. अंगणवाडीसाठी गॅसच्या पुरवठ्याची तर सध्या तरी आपल्याकडे काही म्हणजे व्यवस्थित चालू आहे सर. काही पत्र दिले सर काही तालुका लेवल आमच्याकडे आणखी आम्ही जो ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये शाळेने दिली असतील, अंगणवाडीचं नाही.
तर तुमच्या शाळेने जिल्हा परिषद शाळेचं हा, शाळेच्या आमच्याकडे अंगणवाडीचं तर व्यवस्थित आहे. अंगणवाडीचे डेप्युटी महिला बालक कंदारे साहेब आपल्याकडे काय आलं होतं? नमस्कार. आपल्याकडे 1518 शाळांमध्ये आपण शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करतो. त्यामध्ये आमच्याकडे जी निवासी शाळा आणि वसतिगृह याची जी माहिती आलेली आहे तर ते माहिती आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तसे शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला 851 शाळांनी त्यांचे पुरवठादार त्यांचे नंबरही दिलेले आहेत. त्याचीही माहिती आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आज रोजी माझ्याकडे तालुका स्तरावरून किंवा डायरेक्ट शाळेनं की आमच्याकडे गॅस नसल्यामुळं आम्ही शालेय पोषणाला शिजवला नाही किंवा शिकवून देत नाही अशा प्रकारची एकही कंप्लेंट आजच्या कळंब शहरातील शाळा आहे किंवा कळंब तालुक्यातील शाळा आहे की त्या चुलीवर जेवण बनवतात. त्याच्या माध्यमात बातमी आपली जर आली तर माहिती द्या ना आम्हाला. पण यांच्याकडे जो डेटा आलाय तो नाहीये म्हणता येते की कोणी गॅस नाही मिळत आहे असं. तर तसं पाहिलं तर प्रशासकीय काळ जो होता तो बऱ्याच वर्षांचा होता. प्रशासकीय काळामध्ये विविध विभागांना जो निधी देण्यात आला किंवा जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयात कुठेतरी बदल किंवा रिव्ह्यू करावा असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ते आता झालंय त्यामुळे सोडून दिले आम्ही विषय. आपल्या जिल्ह्यात पैसे गेले तर नाही आम्ही तसं काय बदल टाइमपास आमच्याकडे भरपूर कामं करेल. प्रशासकीय काळात तुम्ही जे म्हणाले की कोणतं एचओडी तुमचे आहे थोडासा एचओडी कुठले कमी किंवा कुठलं डिपार्टमेंट आहे पण प्रशासक 9 वर्ष ऑलमोस्ट आता जिल्हा परिषद निवडणुका होत्या त्यामुळे थोडं मला आता आल्यावर जाणवलं की लोकांना म्हणजे कोणीतरी पॉलिटिकल फिगर बसायची सवय झाली नव्हती ती आता हळूहळू लावतोय आम्ही बसून. तेवढाच एक फरक जाणवला. बाकी पण आधीचे आम्ही नाही टेंडर काय करत ते बदललं. ते आता आमचं नवीन वर्ष चालू झालं. आमचा नवीन अर्थसंकल्पाला आम्ही थोडं मॉडिफाय करू आणि कारण आमचे प्रायोरिटीज वेगळे जे प्रशासकांनी सीओनी आधीच्या केला होता अर्थसंकल्प आणि आता आमचा नवीन डीपीडीसीचा निधी मी बघितलं पण नाही ते जाऊन प्रस्ताव दिले का डीपीडीसीकडे काही जिल्हा परिषद अजून नाही दिले. म्हणजे सर एकच मिनिट एचओडी म्हणून त्यांनी दिलेले आहेत पण ते आम्ही रिव्ह्यू करून परत रिव्ह्यू करून देणार कारण आपले सभापती झाले नव्हते मागच्या आठवड्यात झाले. आता आम्ही पण अर्थसंकल्पाचं आणि त्यांनी जे मी सीओ साहेबांना घोष साहेबांना बोलले होते की त्यांनी मागण्या दिल्यात प्रत्येक खात्याने दिल्यात ना सर. आमची एचओडीच्या मीटिंगमध्ये हा विषय झाला की सर तुम्ही मागण्या दिल्या त्या परत मला दाखवा कारण मला शाळा दुरुस्तीला पैसे द्यायचे नाहीत किंवा आमचे जे आहेत मागण्या नाविन्यपूर्ण किंवा आम्हाला आता महिला ग्रामसंघ भवन सगळीकडे द्यायचंय आणि कोणत्याही गावात गेलं की आता महिला त्यांच्यासाठी भवन मागायला लागलाय. त्यांना देवळात बसायचं नाही त्यांना स्वतःला एक हे हवंय मॅडम. तर ते आमचे जे आहे ते आम्ही ठरवू. थोडं वेळ सध्या थोडं नाही स्टेबिलिटी ना पण आम्ही आमच्या मागण्या डीपीडीसीकडच्या बदलणार आणि कोणत्या खात्याला कोणत्या आमचं जे ऑब्जेक्टिव्ह ठरलंय त्याप्रमाणे आम्ही त्याच्यापर्यंत निधी डीपीडीसी मध्ये मागून घेणार. नाविन्यपूर्ण नाही सगळ्याच खात्याचं. असं शिक्षणचं असं काही ठरलेलं नाहीये की दुरुस्तीला एवढे कोटी देणार मग आम्ही त्याची यादी करून द्यायची किंवा प्राथमिकच्या एवढ्या आणि माध्यमिकच्या आमचं वादावादी पण झाली. मी म्हटलं आम्ही सांगणार की आम्हाला प्राथमिकला नकोच किंवा आम्हाला वॉल कंपाऊंडला हवंय किंवा आम्हाला टॉयलेट ब्लॉकसाठी हवंय. आम्ही टॉयलेट ब्लॉक मेजरली आत्ताच मॅडमशी माझं बोलणं झालं. आम्ही एक प्लॅन टाकतोय जो आपण जिल्हाभर एकाच प्लॅनचं टॉयलेट आपण 5वी ते 7वी किंवा 10वी 12वीच्या मुलींच्या शाळा आम्ही टार्गेट करून देतो. तर आम्ही आमच्या विजन प्रमाणे आम्ही मागणी करणार डीपीडीसीला आणि डीपीडीसीने सगळ्याच खात्यांना मग ते आरोग्य असो रस्ते असो रस्त्याला किती रस्ते द्यायचे मग ते कशा टाईपचे करायचे याची सगळी मागणी आम्ही देणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांना बंधनकारक हे देणं. शेवटी डीपीडीसीचं हे कलेक्टर साहेबांच्या खाली जिल्हा परिषद अध्यक्ष आहे संतोष विसरताय नाही त्यांच्या खालोखाल त्यांच्या म्हटलं मी कलेक्टर पालकमंत्री पण आमच्या महायुतीचे त्याच्यामुळे अडचण कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्या खालोखाल आम्ही होतो असं म्हणते तुला. कलेक्टर साहेब
नाही नाही, पण पॉलिटिकल हे डीपीडीसी आता प्रशासकाच्या काळात वेगळं होतं नाही आता. त्याच्यामध्ये दुसरा एक विषय होता की बऱ्याच शाळा ज्या आहेत त्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तर मग आपण म्हटलं की शाळा दुरुस्तीला किंवा याला निधीची आवश्यकता वाटत नाही किंवा तशी गरज वाटत नाही. किंवा जे आता गळतायत आणि यावर्षी बसायला त्रासदायक होता, त्याच्यासाठी सीओ साहेब घोष साहेबांनी ऑलरेडी त्या शाळा आयडेंटिफाय करून या वर्षीच्या निधीमधनं त्या सगळ्या शाळा दुरुस्तीचे तात्पुरते दुरुस्तीचे पैसे अलॉट केले. बरोबर आहे ना खंदारे साहेब? आता आम्ही यावर्षी ठरवलेलं आहे की 1 आणि 2 खोल्या द्यायच्याच नाही त्या आघाडीसारखं. आम्ही बांधकाम ईंना सांगितलंय की टॉयलेटचा एक प्लॅन बनवायचा, वर्गखोल्यांचं शाळांचा एक प्लॅन बनवायचा, उभी इमारत आता वर 4 खाली वर आणि उभी इमारत, आणि त्याच्यामध्ये जेवणाचा सुद्धा हॉल, एक सांस्कृतिक हॉल, हे आम्ही त्याप्रमाणे आम्ही सगळ्या शाळा याच्या पुढे डेव्हलप करणार. शिक्षणाच्या बाबत आपलं काय धोरण राहणार आहे? शिक्षक आणि पाण्यात रस्ते. त्या शिक्षणामध्ये तडवाळा हा पॅटर्न नाही. तो 12 महिने सतत शाळा सुरू आहेत, तर तसे जिल्हा परिषदच्या इतर शाळा पण सुरू होते. नाही नाही, नाही, त्याला जोडून अजून एक प्रश्न असा आहे की सेमी इंग्रजीच्या बाबत आपलं काय धोरण राहणार आहे? सेमी इंग्रजीच्या बाबतीत आमचं असं धोरण राहणार आहे की नवीन जिल्हा परिषद सेमी 100% आमच्या जिल्ह्यातल्या शाळा सेमी इंग्लिश करण्यासाठी आम्ही या वर्षामध्ये जून पासून सगळ्या शाळा सेमी इंग्लिश करतो. आणि तडवाळ्याची सुद्धा त्यांचं सेमी इंग्लिश महत्वाचा विषय तो हँडल करते ना. तुमच्या माध्यमातून सांगते की हा मेजर आमचा निर्णय माझा आणि मॅडम सीओ मॅडमचा आणि शिक्षण अधिकारी साहेबांचा आणि घोष साहेबांचा पण आधी झालेला होता की आम्ही सगळ्या आम्ही शाळा व्यवस्थापन समितीकडनं आम्ही सगळ्या शिक्षक संघटनेची पण बोललो, आम्ही पालकांशी बोललो आणि आम्ही सगळ्या शाळा आपल्या सेमी इंग्लिश करतोय आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल आम्हाला ते आम्ही करतो. तडवला पॅटर्न माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत आत्ताच मॅडमशी बोललो की आम्ही शासन त्यांना पैसे देतच आहे, पण आम्ही जिल्हा परिषद सेस अंतर्गत अशा शाळांना बक्षीस देणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेने काय नाविन्य पूर्ण केलं. ऑब्व्हियस गोष्ट आहे की जे एखाद्या आम्हाला गोष्ट आवडली ती आम्ही बाकीच्या शाळांमध्ये, जसं गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा कळंबमध्ये त्यांनी चालू केला होता, आता तो जिल्हाभर पॅटर्न राबवला जातोय. त्याच्यामुळे आपल्या 2500 जिल्हा परिषदेचे प्रवेश वाढले. तो महाराष्ट्र राज्याने पॅटर्न राबवला. बरोबर आहे ना खंदारे साहेब? तसंच एखाद्या शाळेचा जो आला 24 तास शाळा चालू ठेवणं प्रत्येक ठिकाणी आम्हाला करणं, आम्ही अभ्यास करू आणि करू, पण आम्ही आता माझी शाळा सुंदर शाळाच्या अंतर्गत जे काही चांगले प्रस्ताव येतील त्याला आम्ही पण बक्षीस देणार आहे आणि त्याच्यातले आम्ही राबवायचे ते उपक्रम प्रयत्न करू. कारण चेस सारखा एखादा गेम जर एखाद्या शाळेने पुढे आणला किंवा आता आम्ही गोष्टीची पुस्तकं पण वाचायचं म्हणजे आम्ही करणार आहोत ते पुढच्या याच्यामध्ये आपण ताई तुम्ही निवडून आल्यानंतर असं म्हटलं होतं की 13 जिल्ह्याची उपराजधानी करणार आहे. नेमकं त्या उपराजधानीला काय मिळणार आहे आणि त्या उपराजधानी करण्यासाठी तुमचा नेमका काय प्लॅन? मी अध्यक्ष झाल्या म्हटलं तर ती आता उपराजधानी झाली हजर. आता ते म्हणजे त्याच्यात तो विषय नाही. उपराजधानी करणं म्हणजे प्रत्येक जण आपापलं गाव आपापला मतदारसंघ चांगला करण्यासाठी प्रयत्न करतोच, पण तेर हे सांस्कृतिक दृष्ट्या राणादादांनी म्हणजे तुळजाभवानी नंतर आपल्याला तेर हे गोरोबा काकाचं वारकरी संप्रदायाचं पीठ आहे. जसं देहू आळंदी हे सगळे जर डेव्हलप झाले तर त्या पद्धतीने मराठवाड्यामधलं हे वारकरी क्षेत्र आणि खरं म्हणजे मराठवाडा ही संतांची भूमी म्हणतात. त्यामुळे राणादादा तेर तुळजापूर रस्ता असो किंवा आपण मेजर जर तुम्हाला पाहिजे असेल काय तर आपण एक तिथं संग्रहालय स्थापित करतोय जे मोबाईल असेल म्हणजे गोरोबा काकांच्या मी मागे एकदा पत्रकार परिषदेत बोलले की गोरोबा काकांच्या चरित्रावर 12 एपिसोड्स घेऊन तिथं जे आले त्यांना की गोरोबा काका मातीत उडवतायत, अभंगाचा आवाज पुढे गेल्यावर ते बाळ मृत्युमुखी पडतंय किंवा ते हात कापून घेत आहेत, असं करून आम्ही आमच्या फक्त गोरोबा काकांचं मागणी केली होती पर्यटन विभागाला, पण त्यांनी सगळ्या संतांचं घ्या म्हणून आम्हाला सांगितलं. इंग्रजवाडीच्या 250 एकर जागेमध्ये आपण ते डेव्हलप करतोय म्हणून तेर इंग्रजवाडी रस्त्याला पण 5.5 कोटी दिलाय. तेर इंग्रजवाडी 2 किलोमीटर आहे पण जागा इंग्रजवाडीला आणि तेर म्हणजे तुळजापूरला आलेला पर्यटक आपण तेरला आणतो आणि बाकी तो गोष्टी करतोच आहे ना. प्रत्येक गाव चांगलं करावं लागतंय तसं करतोच आहे आम्ही. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमामध्ये मार्च अखेरपर्यंत उद्दिष्ट ठेवलं होतं आपले इंडिकेटर्स पूर्ण करण्याचं. मागच्या वेळी आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळालं होतं.
कारण मध्ये जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यात शिवसाहेबांनी असं सांगितलं होतं की आपण मार्चची डेडलाईन ठेवून त्याच्या अनुषंगाने इंडिकेटर्समध्ये जास्तीत जास्त काम करून आपलं उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहे. तर आता मार्च संपलाय, आता त्याचं स्टेटस काय आहे? सरांनी मला सांगितलेलं की ह्याच्यावर भरपूर काम केलं गेलं आहे. आरोग्यामध्ये तर आपण एक नंबरला आहोत. ADHO आले एक डिटेल फिगर जी आहे इव्हॅल्युएशन झालंय का मार्चनंतर ते बघून कळलं. मॅडम आजच 2 दिवस म्हणजे शनिवारी आज सुट्टी होती त्यामुळे, पण ब्रॉन्झ आहे आणि आम्ही जे आखतोय आता त्याच्याने आम्ही सिल्वर पर्यंत तरी येऊ यावर्षी. ब्रॉन्झ आहे असं आरोग्यात आपण ग्रामपंचायत मॅडम आपल्या ते मागच्या वेळेस आपण सिलेक्ट केल्या होत्या त्या पात्र झाल्या होत्या. आता नेक्स्ट इयरला जे असतं म्हणजे यावर्षी आता ते सिल्वरसाठी असतं, पहिले ब्रॉन्झसाठी आणि त्या पुन्हा कंटिन्यू राहिले की ते सिल्वरसाठी आणि पुन्हा कंटिन्यू राहिले की गोल्डसाठी. म्हणजे आपण एक स्टेप त्याच्यामध्ये हे मी जे टीबीचं इंजेक्शनचं म्हणलं किंवा बालमृत्यू हे त्याच्या पॅरामीटरच्या बाजूनेच आम्ही जायला लागलेलो. किंवा मी जे म्हणाले की टॉयलेट ब्लॉक्स 5वी ते 6वीला देणारे टॉयलेट हे शिक्षणासाठी आपलं मागे, तर ते आम्ही त्याच दृष्टीने प्रयत्न करतो. आणि आता कुंभार साहेबांना बघून मला इकडे सांगायला आवडेल, तुम्ही सगळे पत्रकार आलेले आहेत की माझं ग्राम समृद्ध मुख्यमंत्री योजना त्यात तेच ना मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने 20 गावं द्यायची असतात जे कॉम्पिटिशन मध्ये उतरतात आणि त्यांना 20 कोटी रुपयाचं बक्षीस. किती रुपयाचं? राज्य लेवलवर 5 कोटीचं बक्षीस आहे. 5 कोटी 3 कोटी 2 कोटी 5 कोटी 3 कोटी 2 कोटीचं असं बक्षीस आहे. आपण 20 गावं देत असतो, पण आपल्या जिल्हा परिषदेने निर्णय घेतला सगळ्या HODच्या आमच्या बैठकीत आणि CO मॅडमना पण मी म्हणजे आम्ही पण चर्चा केली. आपण सगळे आपल्या गावं जिल्ह्यातले जे 670 ग्रामपंचायती आहेत त्याच्यात ग्रुप ग्रामपंचायती जर धरलं तर 750 ग्रामपंचायती आपण त्यात पार्टिसिपेट करणार आहे. आणि जसं हागणदारी मुक्त गाव करताना आपला जिल्हा करताना आपण एक अधिकारी प्रत्येक गावाला अलॉट केला होता जो बघायचा की तिथं टॉयलेट बांधले जात आहेत का नाही, तसं एक अधिकारी आम्ही प्रत्येक गावाला अलॉट करतोय. आणि आम्ही लिहून देणार आहे की समृद्ध ग्रामपंचायत मध्ये काय हवंय. त्याच्यात एक आम्ही पॅरामीटर मला सांगायला आवडेल ते 2 जे माझ्यासाठी खूप महत्वाचे. त्याच्यात हे पण असणार आहे की इंजेक्शन गर्भाशयाचं ते घ्यायचं वगैरे. पण एक गोष्ट महत्वाची की 7 ते 9 प्रत्येक गावामधले टीव्ही बंद होणार, भोंगा वाजवला जाणार, सगळ्या गावातले टीव्ही बंद होणार आणि मुलांनी अभ्यास करायचा. मग त्याच्यामध्ये जसं सकाळी गुड मॉर्निंग पथक असायचं की टॉयलेटला कोण बाहेर जात नाही ना, तसं कोणी टीव्ही चालू करत नाही म्हणून आमचं हे बघायचं पथक असणार आहे. आणि आम्ही मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्टडी रूम टाकून एखादा शिक्षक तिथं घेऊन होमवर्क करायला किंवा अवांतर वाचन करायला तिथं करतो. आणि दुसरी जी योजना आम्ही त्या ग्रामसमृद्धमध्ये राबवतोय तिथं नलवड्या ग्रामसेवकांचं तिकडे पण कामाला आता सगळेच जण मला पण दुसरी राबवतोय ती म्हणजे की एक दिवस गावासाठी जसं जकेकुरवाडी बाकीच्या ग्रामपंचायतीने केलं तर आमच्या अधिकारी आम्ही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सगळेजण जाऊन तिथं अधिकारी मे बी 2 तास किंवा काय देतील पण सगळ्या गावाने एकत्रित येऊन एक भाग जर क्लिनिंगचा आयडेंटिफाय केला तर तिथं JCBने लावण्याची गरज आणि स्वतः झाडू हातात घेऊन आणि अशा योजनेच्या आपण 5 ते 10 मॅडम एक आमचं उद्या प्रेझेंटेशन ठेवलेले कुंभार साहेबांनी की काय काय पॅरामीटर्स आहे त्याचे आम्हाला जे आमच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्याने करून हवे ते आम्ही पण हे 2 तर मी इन्क्लूड करणार होते आणि गर्भाशयाचं आणि आयुष्यमान भारतचं कार्ड काढण्याचं आपल्याला ते ड्राईव्ह आम्ही घेतोय की ते कार्ड म्हणजे ते काही ग्रामसमृद्धमध्ये नाही आहे पण हे मुलांच्या अभ्यासासाठी 7 ते 9 टीव्हीज बंद करायचे आणि एक दिवस गावातल्या स्वच्छतेसाठी लहान मुलांपासून शिक्षकांपासून गावकऱ्यांपासून महिला गावकऱ्यांपासून सगळ्यांनी यायचंय. ते सगळं शाळा एकत्रीकरण योजना जी आहे त्याच्यामुळे आपल्या 56 शाळा एकत्रीकरण करण्याचं नियोजन केलं आहे. म्हणजे 56 शाळा एकत्रीकरण करणं म्हणजे 56 गावातल्या शाळा जवळपास 103 शाळा आहेत. त्याच्यावर विचार करून मगच करणार म्हणजे आधी राज्य शासनाचा हा निर्णय आहे हा काही जिल्हा परिषदचा नाही. आम्हाला पत्र आल्यावर आम्ही त्या शाळा आयडेंटिफाय केल्या पण आता आम्ही परत आमच्या जिल्हा परिषद लेवलवर त्यांच्याकडनं सहमती लेखी घेतो. बरोबर ना गंधारे साहेब तुम्ही बोला पण जर शासनाने दिलंय तर तो विचार करून दिला असणार आहे कारण शिक्षक 12 एकाच कॅम्पसमध्ये 20 मुलं इकडे 20 मुलं तेच शिकवतात ते एकत्रित करून ते शिक्षक आम्हाला शिक्षक कुठलेही कमी होणार नाहीत कुठेही अतिरिक्त घरी बसणार नाही
हे मी आज माईकवर सांगते. म्हणजे त्याची आम्ही काळजी घेणार आहोत. फक्त ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीये जवळपासच्या किंवा करणारे साहेब तुम्ही जास्त बोला त्या योजनेबद्दल. आपल्या काय काय शाळांमध्ये टीचरच नाही, काय काय मध्ये 12-18 म्हणजे आम्हाला मुलं महत्वाची आहेत आणि टीचर्स पण महत्वाचे आहेत. त्यामुळे शिक्षण चांगलं झालं. कुठलाही नवीन निर्णय करताना विरोध होत असतो. ते आता शालेय व्यवस्थापन समितीला आता जमाना बदललाय, कन्या प्रशाला एकत्र झालं काय होत नसतं. बघू ना ते अजून काही निर्णय करणार. तर तुम्ही बोला जरा मॅडम, तुम्हाला बोलायचं त्याच्याबद्दल. मी तुम्हाला आपलं वाचवाय म्हणून मी बोलते. जिल्हा परिषदच्या शाळेचे अनेक मुख्याध्यापक पद रिक्त आहेत, तात्पुरता पदभार आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार एकाच परिसरामध्ये जर मुलांची आणि मुलींची शाळा असेल तर त्या दोन्ही शाळांचं एकत्रीकरण करून सहज शिक्षणाची सुविधा एका शाळेत द्यायची आणि दुसऱ्या शाळेचं युगायत बंद करून ती शाळा बंद करायची. अशा प्रकारचं धोरण 2025मध्ये घेतलं गेलं होतं. त्यानुसार या जिल्हा परिषदेमधून 56 गावांमधील 103 शाळांचं एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता. तो प्रस्ताव मंजूर होऊन या जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्याची तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं पत्र गेल्या 15 दिवसापूर्वी आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीनं आपण निर्गमित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकत्रीकरण करून त्याचा अहवाल आमच्याकडे सादर करावा असंही कळवले आणि एकत्रीकरणासाठी काही ठिकाणी काही अडचण असेल तर त्याचाही अहवाल आमच्याकडे सादर करा असं कळलेलं आहे. अद्याप आमच्याकडे अहवाल अजून पूर्ण प्राप्त नाही आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकत्रीकरण झालेलं आहे. जसं आता पत्रकार बंधू म्हणाले की काही ठिकाणी पालकांचा विरोध आहे, तर माझ्याकडे जवळजवळ 6 ते 7 शाळांचे ग्रामस्थ येऊन गेलेले आहेत. त्यांनी माझ्याकडे निवेदनं दिलेली आहेत. त्यामध्ये काही ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भानं अडचणी निवारण करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांना आम्ही आता कळवू आणि त्यांचा आम्ही स्पष्ट अहवाल मागून घेऊ. एकूण किती शाळेचं आतापर्यंत एकत्रीकरण झालेलं आहे? आतापर्यंत किती शाळेचे एकत्रीकरण झालेलं आहे? अहवाल आमच्याकडे अजून पूर्णांशानं प्राप्त नाही, त्यामुळे मला ते आकडेवारी आमच्या तेरचं करतोय आम्ही. पटसंख्येचा जो विषय आहे त्याला मूळ कारण आहे प्रायव्हेट इंग्लिश शाळा. तर तो एक आहे. दुसरं आहे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत किंवा शासनाचे कर्मचारी आहेत त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही, तर ते मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये घालण्यासाठी आपली डेमोक्रेटिक कंट्री आहे त्यामुळे आम्ही कोणाला बळजबरी करू शकत नाही. पण एक सांगेन की आता युनिफॉर्म पण 2 मिळणार आहेत आम्हाला. आम्ही एक युनिफॉर्म करतोय आणि सॉक्स बूट आणि आता दप्तर पण आहे आणि आम्ही आता सेमी इंग्लिश चालू केलं. कसं आहे मुलगा काय इंग्लिश बोलतो ते त्या गरीब ऊस तोडणाऱ्या बाईला कळत नाही, पण पोटाला चिमटा काढून ती मुलाला त्या शाळेत घालते इंग्लिश मिडियमला. आम्ही आमच्या सेमी इंग्लिश चालू केलं आणि आमची मुलं इंग्लिश पाडपड बोलून टायचा युनिफॉर्म घालून गेले तर हळूहळू बदलेलं आहे. मी म्हणते तर 2,500 वाढलाय पट. आणि आता आम्ही कॉम्पिटेटिव्हसाठी 1ली पासून 10वी पर्यंत डाएटच्या माध्यमातून मल्टिपल क्वेश्चनचं बँक करून म्हणजे शैक्षणिक हे पण बोललो. आता बोलण्याचं राहिलं माझं मॅडमला पण आम्ही आमची गुणवत्ता सुधारतो. आणि माझ्या दृष्टीने आधी पण म्हणजे माझा पण तसाच होता. जिल्हा परिषदच्या शाळा गुणवत्तेने प्रायव्हेटपेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. फक्त तो एक स्टिग्मा आहे. आमच्या पण सप्ततीत आता शाळा करू बदल होतोय. आमची पटसंख्या वाढती. आता आमच्या शाळेत TV आता आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स करून आमची NMMSला आता जिल्हा परिषद शाळेमधले किती 77 मुलं लागले, त्यातले 67 नवोदयला, त्याच्यातले 67 जिल्हा परिषद शाळेतले फक्त 3 बाहेरचे. काय तर डेटा नीट सांगा कंटारे सर, पण जिल्हा परिषद शाळेतले मुलं माझी पुढे येत आहेत. असं का मॅडम काय झालंय की आपल्या इंटरनॅशनल बोर्ड आपण दिले होते, डिजिटल बोर्ड काही वर्षापूर्वी दिले होते. त्याचे सेमी इंग्लिश राबवण्यासाठी त्यांनी जो इंग्लिशचा कोर्स होता आता प्रशासक म्हणून आम्ही एक आठवड्यात झाला आलेलो. आम्ही परत आमचं आता जूनच्या अगोदर आम्ही आमच्या टीचर्सचं सगळं कंदारीचं प्रशिक्षण लावायचं डाएटमध्ये आणि डाएटच्या HODंना ते यांना बोलवून घेऊ आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना. आम्ही प्रत्येक वर्गासाठी 1लीपासून की 1लीचं ABCचं पण त्यांना आम्ही मल्टिपल क्वेश्चन किंवा म्हणजे जे काय असेल ते आम्ही प्रश्नावली तयार करणार आहे. की त्यांना मॅडम हे मी ऑब्झर्व केलं की
मुलं, मी एका शाळेत गेलो ते क्लोरोप्लास्ट ते पानाचं लीफ ड्रॉ केलं होतं. मी म्हटलं काय वाचते, तर तिथे धडाधडा बोलून दाखवलं सगळं. मी नुसता एक प्रश्न विचारला की पान हिरवं का असतं, तर तो क्लोरोप्लास्ट हा शब्द तिला सांगता येईना. म्हणजे पाठ करून 10वी 12वी पास होत आहेत, पण मग पुढे नीट CETला जाताना माझी मुलं मागे पडतात. म्हणून आम्ही पहिलीपासून मुलांना फिल इन द ब्लँक वेगळे क्वेश्चन बँक प्रत्येक शाळेला आम्ही पोहोचवणार आहे. आमच्या शाळेंना आम्ही ठरवलंय की एक इंग्लिश न्यूजपेपर आणि एक मराठी न्यूजपेपर सगळ्यांना, त्याच्यावर आता तुम्ही जाऊ नका सॉरी बोलायला मी कोणता देणार, पण तिथं वाचन ते करणार आहेत. आणि त्याच्याबद्दल आम्ही डिबेट ठेवणार आहोत की जर आम्ही पुस्तक देणार आहोत, तर साने गुरुजींचं पुस्तक दिलं तर दर शनिवारी पुस्तकाबद्दल चर्चा, आणि दर तिसऱ्या शनिवारी आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये काय झालं त्या न्यूजपेपरवरच्या बातम्यांवर मुलांची चर्चा. आणि रोज एक तास प्रार्थनेमध्ये मुलांनी पेपरमधली ते एका मुलांनी किंवा वॉटेवर ते न्यूज आलं, म्हणजे जनरल नॉलेज पुढे नीट UPSC MPSC करताना तेव्हा पुस्तकं चालायला चालू करायचे नाही की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात नदीचं नाव काय वगैरे, ते आधीपासून त्यांना माहिती नसतं. जिल्हा परिषदेचा आर्थिक आमचं हे वाढवण्यासाठी, सेस वाढवण्यासाठी पहिली तो गोष्ट आम्ही करतोय, सेस वाढवणं हा त्यातला एक भाग झाला, पण प्रॉपर्टी कार्ड बनवतोय आम्ही की प्रत्येक मॅडमशी बोलणे आणि आमच्या HODशी पण घोष साहेबांचं पण झालं होतं. आणि मला असं वाटतं सगळे HODs कामाला लागलेले आहेत त्या दृष्टीने की लागलात ना सर की सगळे म्हणजे सगळ्या पशूच्या जागा आमच्या जिल्ह्यातल्या कोणत्या आहेत किंवा बांधकामच्या कोणत्या आहेत, आरोग्याच्या कोणत्या आहेत, कारण आमच्याच आरोग्याच्या जागेवर एक मल्टी कॉम्प्लेक्स विषय, पण व्हॉटेवर. तर खातेवाईज पण मला पाहिजे सगळं डिजिटाईज 7/12/8 सकट. आणि जर मी तेर टाईप केलं तर तेरमध्ये जिल्हा परिषदच्या मालकीची किंवा CO च्या मालकीची, राज्य शासनाच्या मालकीची, कोण कोण म्हणजे महसूलच्या पण काय असतील, किती जागा आहे ते माहितीच नाहीये. की मग इथं इकडे 4 एकर जागा आहे, हीच आमची 12 एकर आहे, मला आता कळलं. त्या म्हणजे ही जी जागा आहे पूर्ण 12 एकर एवढी मोठी, म्हणजे ही आम्ही आणि डिजिटाईज करून ठेवणार आहे. कारण पाणी पुरवठा योजना देताना आपण विहीर घेतो, त्याचा आठा तेव्हा जोडलेला असतो, पण नंतर तो शेतकरी बदलतो स्वतःच्या शेतीतली, असं बऱ्याच ठिकाणी झालं. आणि मग ती विहीर परत मागून घेतो, मग पाण्याचा प्रॉब्लेम. त्यामुळे प्रत्येक आमच्या अगदी सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीचा सुद्धा आठ आमच्याकडे सेव्ड असणार आहे, असे आम्ही निर्देश म्हणजे पाणी सगळ्या डिपार्टमेंट्सला दिले. किती महिने लागतील या प्रोसेसला? जवळपास 10-15 वर्षापासून आम्ही प्रॉपर्टी डिजिटायझेशनचा भाग्याचा किती दिवस द्यायचे आपण HODsला, किती दिवस द्यायचं सांगा? 1 मिनिट. माझा पण याचा विषय आहे आणि आपल्या गाड्यांचा तुमचा जो विषय, आमच्या शहरातल्याच उस्मानाबाद शहरातल्याच कितीतरी प्रॉपर्टीज आहेत ज्या मोठ्या मोठ्या. आता आमची इकडे 4 हेक्टर जागा आहे आपल्या त्या इकडे, म्हणजे ते घेतला सगळा रिव्ह्यू आणि आम्ही त्याच्यासाठी सेस मधनं एवढं करणार एवढे लोक तुम्ही बोलताय ना सर, ते म्हणतात 15 दिवसात आम्ही HODs कडनं घेऊ सगळी माहिती आणि सर बोलतील बारकेचा. प्रिलिमिनरी डेटा आहे. आता सध्या आपण जिल्हा स्तरावरील माहिती संकलित करत आहोत, परंतु 8 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागांच्या ज्या काही जागा आहेत त्याच्यासाठी थोडीशी वेळ लागू शकतो. त्याच्यामध्ये आपण सर्वच डिटेल घेत आहोत की ती मालमत्ता कुणाच्या जिल्हा परिषदेची जरी असली तर ती सध्या कुणाच्या नावानं आहे, त्याचं क्षेत्र काय आहे, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कर आकारणीला त्याची नोंद आहे का, हे सगळे प्रॉपर्टीचे डिटेल्स आपण घेणार आहोत. सध्या जिल्हा स्तरावरील ज्या मालमत्ता आहेत त्या 15 दिवसामध्ये त्याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे समिती सेपरेट गठीत केलेली आहे. तर त्या समितीची काय परिस्थिती आहे, त्यांनी काय केलं? नाही आधीचं नाही, पण आता मी मॅडमला बोलले की मॅम 2 जणांच्या, एक जण इथं आमच्या ऑफिसर्सच आम्ही या कामासाठी डेडिकेटेड ठेवणार आहे की आमचे सगळे हे प्रॉपर्टीजला डिजिटाईजच करायचं. मेन मला की मी गेले तरी इथल्या जागेचा आठा तुम्हाला अजून 100 वर्षांनी सापडणार, कारण ती आमची जागा, मग कंपाऊंड तुटला असो किंवा नसो ती आमची जागा आहे. मॅडम शाळेमध्ये CCTVचा प्रॉब्लेम आहे. भरपूर शाळेत CCTV नाही आहेत आणि CCTV नसल्यामुळे अनुचित प्रकार घडतात आणि ज्या ठिकाणी CCTV आहेत ते बंद आहेत, त्याला ऑब्झर्व कोणी करत नाही आहे. त्यामुळे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत
ते शिक्षक शिकवत नाही आहेत, त्या ठिकाणी दुसरेच बाहेरून शिक्षक मागवलेत आणि ते टीचिंग करतायत मुलांना. असं भरपूर ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. त्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी CCTV चालू आहे. बोलला एक उदाहरण नुकतं झालं, त्याच्यावर आम्ही कारवाई प्रस्तावित केलेली आहे. पण त्याच्याबद्दल कंधारे साहेब CCTVचं बोलता का तुम्ही? काय शाळेच्या CCTVचं बेटा माहिती घेतली नाही मी, ते घेते पण ते सांगते तुम्हाला. जिल्हा परिषद शाळेत CCTV लावलेत आपण काही ठिकाणी भरपूर ठिकाणी आहेत. काही ठिकाणी म्हणजे फक्त 1-2 ठिकाणीच आहेत मॅडम, भरपूर ठिकाणी नाही आहेत. नाही आहेत. पुढच्या वर्षी भेटेल. जिल्हा परिषदच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक पदवीत आहेत. CCTV बसवणं आता मुलींच्या दृष्टीने गरजेचं आहे, पण ते आम्ही बघू. आपला गरीब जिल्हा आहे ते, म्हणजे आता बघतो ना आम्ही. मला नाही माहिती CCTVचं की CCTV प्रत्येक शाळेला एवढे देणं सेसमधूनच द्यावे लागतील. त्याच्यासाठी काय अशी राज्य शासनाने तरतूद नाही केलेली निधीचं हेड. शाळेचा प्रयत्न करतो, कारण का आत्ताच्या दृष्टीने CCTV महत्वाचं आहे प्रत्येक मुलींच्या सुरक्षेसाठी. त्यामुळे त्याच्यावर आमचा प्रयत्न. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात किती योजना असतात त्या सुरू आहेत? पावसाळ्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर किती गावांना आपण स्वच्छ जल पुरवतोय? किती योजना पेंडिंग आहेत, अजून प्रलंबित आहेत? काही लोकांनी पैसे उचलले पण कामच आगाऊ बसले. अशी बरीच संख्या आहे. त्याची जरा डिटेल बिलो उचलले पण काम त्याला जोडून एक प्रश्न आहे. दुहेरी पंप योजना आपल्याकडे सोडून त्याचं काय झालं ते दुहेरी पंप योजनेचं काय झालं? टोटल 594 पैकी साधारणतः 336 काम आपले पूर्ण आहे. याच्यापैकी ज्या जलजीवन मिशनच्या कॅटेगरीशी केलं होतं, A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी. A म्हणजे केवळ नळ जोडण्या होत्या, B म्हणजे रेट्रोफिटिंग होती, C म्हणजे टोटल नवीन स्कीम होती आणि याच्यानंतर सोलर स्कीम होती. अशा टोटल 594 पैकी सध्याचे 250 कामाला आपला सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे आपल्या ABC मधून, आणि सोलारमधून साधारणतः 28. असं जवळपास 578 कामं आपली पाणी पुरवठा सुरू आहेत. बाकीचे ज्या आहेत त्या सोलारच्या मध्यंतरीच्या मोठ्या अवकाळी पावसामुळं गतवर्षी पॅनल वगैरे सगळे उडून गेल्यामुळे थोड्या योजना बंद होत्या. आणि ह्या ज्या योजना सध्या सुरू आहेत त्या पूर्ण क्षमतेने 55 लिटर प्रमाणे आपण सगळ्या पाणी देतोय. ज्या स्कीम्स रखडल्या आहेत किंवा राहिल्या आहेत त्याच्या संदर्भात विभागीय सर्वमान्य मुका यांच्या आदेशाखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये आपण साधारणतः 15 कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. 120 कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडासह मुदत दिलेली आहे. बाकीच्या जवळपास गतवर्षी मार्च 25 पासून आज अखेर जलजीवन मिशनला तुटपुंजा निधी म्हणण्यापेक्षा नील निधी म्हणलं तरी चालेल. निधी अभावी थोडीशी कामं बंद होती. आता आज काल गेला असं निधीची अपेक्षा होती. निधी जर उपलब्ध झाला तर बाकीच्या सर्व स्कीम्स आम्ही पूर्ण करण्याचा माननीय अध्यक्ष मॅडम आणि माननीय श्री मॅडमच्या अध्यक्षतेला आम्ही थोडं प्रयत्न करू. 1 रुपया निधी आला नाही. आराखडा जो म्हणले सर आणि सर निधी अभावी आराखडा जो म्हणले सर आपण 2 फेज मध्ये आराखडा होता. जानेवारी ते मार्च अखेरचा आराखडा होता तो 6 कोटी 70 लक्षाचा होता आणि एप्रिल ते जून अखेरचा साधारणतः आराखडा 13.5 कोटीचा होता. या आराखड्यामध्ये प्रारंभ आपण 2च उपाययोजना करतो मेजरली. त्यांच्याही नियमाप्रमाणे टोटल 9 उपाययोजना करण्याच्या आपल्याला असतात. 9 पैकी केवळ 2 म्हणजे एक विहीर अधिग्रहण आणि दुसरं टँकरने पाणी पुरवठा करणे. आज मार्च म्हणजे साधारणतः आज 1 एप्रिल आहे. आज अखेर कोणतेही एकही टँकर लागलं नाही आणि एकही विहीर अधिग्रहण केले नाही. हे जलजीवन मिशनच फलित आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा की काही गोष्टी MSCBच्या कनेक्शनमुळे डीपीमुळे बंद होत्या. परवा आम्ही ताईंच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिलेली आहे. तर ताईंनी असं सांगितलेलं आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या गावाला डीपी बंद आहे त्याच्यासाठी आम्ही झेडपी शेष किंवा मग जीपीएसच्या निधीमधून निधी देतोय असं ताईंनी कमिट केलं. अशी 115 गावं आहेत की त्यांना निधी MSCBच्या निधीअभावी कामं बंद आहेत. हे का असं झालं तर ज्या वेळेला एस्टिमेट केले त्यावेळेला प्रोव्हिजनची MSCBची होती ती 3 लाख 4 लाख धरण्यात आली होती, ती टोकन होती. प्रत्यक्षात A1 कोटेशन घेऊन जेव्हा आम्हाला एस्टिमेट प्राप्त झालं त्याच योजनेला 3 लाखाच्या अगेन्स्ट ते 7 लाख 8 लाख एस्टिमेट आलेला आहे. ह्या डिस्प्यूटमुळं MSCBच्या कारणामुळे आमची योजना बंद आहे आणि आम्ही हा प्रयत्न करतोय. निधी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही प्रामुख्यानं सर्व योजना पूर्ण करतोय. केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही परवाच महाळिंगे आणि दौलतपूरला
जल अर्पण दिवस माननीय सीओ सरांच्या अधिकारी कलेक्टर सरांच्या पार्श्वभूमीवर दिवस झालेले आहेत की त्या गावचं पूर्ण आम्ही शूटिंग करून गावामध्ये पाणी येतं हे सगळ्याला दाखवून मगच योजना हस्तांतरण करणार आहोत. परवाच ताईंनी पण सूचना दिलेल्या आहेत की ह्या ज्या लेहेर लोहारा तालुक्यातलं जे खेड गाव आहे तिथली जी मूळ योजना आहे त्या मूळ योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या 2 प्रकारच्या आहेत. त्या गावामध्ये जो 15 निधी होता त्या 15 निधीमधून केवळ नळ जोडण्या होत्या. त्यांनी नळ जोडण्या केल्या परंतु गावाला पाणी पुरवठा सुरू नव्हता. कोणताही निधी दिलेला नाही आणि सध्या काम सुरू होतं. काम सुरू झाल्यानंतर आपण त्या विहिरीपासून ते टाकीपर्यंत पाणी टाकीपासून गावामध्ये पाणी एकदा पाहिलेलं आहे, आम्ही चालू केलं आहे. परिणामी 4 दिवसापूर्वी त्या गावातलं पूर्णच MSCBचं लाईट कनेक्शन मीटर केबल चोरून नेलेलं आहे. ह्याच्यावर आता सध्या मी गुन्हा दाखल करतो सर. असं नाही, पाणी होतं चालू होतं असं म्हणत नाही सर. तिथं मी 100% तिथं फिजिबिलिटी पाहून आलेलो आहे. आता काल चोरी झालेली आहे असं होऊ शकत नाही सर. एक मिनिट, तुम्ही म्हणतात ते सगळं मॅडमना पण आता मी तेच म्हटलं उन्हाळा आलेला आहे. प्राधान्याने आपण जलजीवनची कामं जी चुकीची झालेली आहेत त्याची माहिती घ्यायला दुर्दैवानी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही येऊन गोष्ट लगेच गेले पण हे प्राधान्याने तुम्ही म्हणता म्हणून मी गप्प बसले होते. पण जलजीवनची कामं जी अर्धवट आहे किंवा जुनीच पाईपलाईन दाखवून नवीन पाईपलाईनचं किंवा पाईपलाईन खाली गेलेली नाहीये किंवा काही पण झालेलं आहे मला माहिती, कारण 30 वर्ष याच्या पुढे योजना दुसरी येणार नाही आणि आता जलजीवन बंद झाली आहे. त्यामुळे आत्ता जर पैसे नीट एकेका गावाला आत्ता मॅडमना मी 5 मिनिटापूर्वीच अगदी जळकोट गावाला 12.5 कोटीची योजना झाली आणि पाणी आलेलं नाहीये. तुळजापूर तालुक्यात मेजर झालेलं आहे. ते सगळ्या गावांची मॅडम आहे आपल्याला प्राधान्याने पुढच्या आठवड्यामध्ये. आणि मी मागच्याच यांना आणि सीओ साहेबांना सांगितलं होतं की आधी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला ओरडून बोलवून घ्या. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर माहिती नसेल कारण सबलेट केले कोण कळत नाही असं म्हणाले होते साहेब. तर मी म्हटलं की हो नाही गावं खूप आहेत. मी मॅडमला आता तेच म्हटलं की प्रायोरिटी आपल्याला मूळ कॉन्ट्रॅक्टर म्हटलं आम्ही सांगतोय पण मी बोलले. आणि तुम्ही म्हणता तसं पण आता मला म्हणजे मी माझ्या जिल्हा परिषदचं बोलत नाही. हा विषय गंभीर आहे आणि पाणी महत्वाचं आहे आणि ह्याच्यात जे झालंय मॅडम आणि म्हणूनच आम्ही एक निर्णय घेतला होता. प्रशासकाच्या काळात काय हम करे सो कायदा होतो त्यामुळे काय कोणी लक्ष देत नव्हतं. अशा अधिकाऱ्यामुळं कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला या योजनेत मॅडम. आणि दुसरी गोष्ट जे म्हणाले आता केंद्र सरकारने 35,000 कोटी देशात आणि राज्य शासनाने 13,000 कोटी आपल्याला आपल्या त्या गुत्तेदाराला पैसे या आठवड्यामध्ये येणार आहेत मॅडम. पण दुसरी गोष्ट जी आमच्या मीटिंगमध्ये लक्षात आली की जेव्हा गुत्तेदार ठरतो तेव्हा त्यांनी तेवढी त्याची कपॅसिटी बघूनच मॅडम त्याला टेंडर दिलेलं असतं. त्यांनी पैसे दिले नाही म्हणून शेवटचं बिल त्यांनी कम्प्लीट करायचंय मगच म्हणजे त्याची तेवढी कपॅसिटी म्हणूनच ते गुत्तेदारांनी 12 कोटीची 8 कोटीची योजना घेतली ना. त्यांनी पैसे शासनाकडनं आले नाही तरी ती पूर्ण करणं अपेक्षित आहे. पण मी म्हटलं तसं मीच बोलणं पण आम्ही ह्याची दखल घेतली आहे. ते शॉर्टलिस्ट करायला सांगितलं. आम्ही तालुका वाईज उद्या उस्मानाबादची आहे आणि मॅडम हे आता एप्रिल मे आलेला आहे आणि मी तर तुळजापूरमध्ये मीटिंग झाली त्यांनी 37 टँकरची मागणी केली. मी BDO साहेबांना सांगितलं आम्ही एकही टँकर देणार नाही अगदी तुळजापूर आमदार कारण तुमचं जलजीवनचं कामाचं का तुम्ही म्हणजे आम्ही कडक राहतोय पण ऑब्व्हियसली आता हे तुम्ही पण म्हणजे पॉझिटिव्हली घ्या की म्हणजे बातमी देताना की हे झालेलं आहे पण याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की आतापर्यंत आम्ही जेव्हा BDOची पण वेगळी मीटिंग घेतली की तुमच्या तालुक्यात तर म्हणे ताई आमच्याकडे येतच नाही. थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन होतं आणि ते सही करून देतात. टाटाचं नेमलेलं आहे. आम्हाला कधी इन्व्हॉल्वच केलं जात नाही आणि जेव्हा कुठं पाणी आलं नाही गावात चिडचिड झाली की फक्त BDOला फोन येतो. त्यामुळे आम्ही हा जिल्हा परिषद धाराशिवचा निर्णय घेतलाय की कोणतीही योजना आतापर्यंत थर्ड पार्टी आणि पाणी पुरवठ्याचं ते ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीने हँडओव्हर होत होती. आता BDOनी सही नाही केली तर आम्ही हँडओव्हर करून घेणार नाहीये. BDO जबाबदार राहणार आहे कारण त्याची सही राहणार आहे की ती योजना चांगली झाली. थर्ड पार्टी जी आहे ना खासगी नेमकी तर त्या एजन्सी सोबत तुमचा
स्थानिक इंजिनियरनी पण तपासणी केली पाहिजे. करते. कारण अनेक योजना अशा आहेत तिथं पाणी पोहोचलं नाही, कारण वॉल जोडलेलं नाही, त्यांना काही स्थानिक इंजिनियर तर असतोच ना. आणि पुन्हा परत ती योजना ताई ते सरपंचाने BDO आणि ग्रामसेवकांनी 85 लाख रुपये उचलून काम तर झालं नाही. बेंबळीचं? बेंबळीमध्ये ताई, करते. फार मोठा अपमान आहे. दुहेरी पंप योजना जी आहे त्या- तक्रार दिली तर तक्रारीमध्ये मॅडम हे पाणी पुरवठ्याचा खूप सिरियस विषय आहे. इथं उन्हाळा खूप असतो आणि आता दुष्काळ आहे. तर पाणी जरी पावसाळा खूप झाला मागच्या वेळी तरी यावर्षी दुष्काळ आहे, त्यामुळे खूप ओरडा. हो सर, बोला हुंकर सर. ताई, दुहेरी पंप योजना नावाची योजना आपण सुरू 19 कोटीचा खर्च झाला आहे. नेमकी योजना कशी चालते, कुठं कुठं बसवली, त्याचा आकडा सरांनी द्यावा. कार्यान्वित किती असं दुहेरी जे ड्युअल स्कीमचे पंपची जी स्कीम आहे ती 3 वर्षापूर्वी ती पूर्ण झालेली कामं आहेत. आता तुम्ही असं म्हणता तर स्पेसिफिक मला ते नाव द्या आणि आता ते कमिटी समितीप्रमाणे नाव नाही, आता तुम्ही जे दिले होते त्याप्रमाणे व्हेरिफिकेशन सुरू आहे. तुम्ही नावाला द्या, आम्ही तुम्हाला लेख देतो. कार्यान्वित किती आहे सर त्याच्या? तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करून देतो. सध्या योजना किती कार्यान्वित आहेत सर? कार्यान्वित किती आहेत सध्या? आणि दुसरा जे पिंपळीचा विषय सांगितला, पिंपळीची स्कीम ही जॉईंट स्कीम मध्ये 2 गावाची स्कीम सर 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 विषयांतर झाले सर. स्कीम आहे त्याच्यावर आता आम्ही पाहणी करून त्यांनी जे नावं दिले त्याप्रमाणे आपण व्हेरिफिकेशन. प्रश्न ट्विस्ट व्हायला सर. विषय काय होता की त्यांनी त्या दुहेरी पंपाच्या किती योजना कार्यान्वित आहेत? तक्रार नाही, किती कार्यान्वित आहेत? किंवा दुहेरी पंपाच्या स्कीम आहेत ते कार्यान्वित डाटा तेवढा डायरेक्ट उपलब्ध नाहीये, तरी पण तुम्हाला उपलब्ध करून देतो. तुम्ही नवीन आले का? डाटा उपलब्ध नाही सर तुमच्याकडे का? सध्या त्या स्कीमचा डाटा नाहीये. जाऊ द्या, ते आम्ही बघतो, आम्ही पुढची मीटिंग घेतो. मॅडम, जलजीवन मध्ये नीट लक्ष देण्याची गरज आहे. जास्त गोंधळ तिथंच आहे. काही एक प्रश्न आहे. डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डचा जो 4.5 कोटीचा निधी आहे तो वापस जाण्यामागे एक कारण होतं, लाईट कनेक्शन शाळांना नव्हतं. आता तुम्ही प्रत्येक शाळांना टॉयलेट बांधायचं लाईट कनेक्शन कारण प्रत्येक नव्हतं शाळांना अक्षय. कारण काय, मी उपाध्यक्ष शिक्षणची झाल्यावर 80 लाख रुपये शिक्षणाचं इलेक्ट्रिसिटी बिल थकीत होतं. ते मी माझ्या सेसमधनं पहिल्याच वर्षी आम्ही लाईट बिल नील केलं. आता पण थकीत आहे 9 वर्षाचं. आता मी बिल थकीत करणार आणि मी आल्यावरच बिल द्यायचे आमच्या पैशातनं. आणि थकीत ते कारण नव्हतं. पण तुम्ही टॉयलेट बांधताय, प्रत्येक शाळेला पाण्याचा आमच्या टॉयलेट ब्लॉक मध्ये ऐकून घे ना. आमच्या सॉरी मी बोलले नाही आधी, पण आमच्या टॉयलेट ब्लॉकचा जो आम्ही इथं वागत साहेब आहेत बांधकामचे, आम्ही टॉयलेट ब्लॉक करताना तिथं बोर आणि पाण्याची टाकी सिमेंटची आणि त्याला नळ, म्हणजे बाहेर पण हात धुवायला याच्या सकटच एस्टिमेट करून सगळीकडे एकसारखं करतो. कलेक्टर साहेब आम्ही भेटणार होतो आणि आपण 2 टेक्नोसावी टीचर्स किंवा 2 टेक्नोसावी स्टाफ, मग घोष साहेबांनी आम्हाला CMO ओंकारचं नाव, आम्ही 2 इथं अधिकारी नेमतोय आणि माहिती जनसंपर्क कार्यालयाची बैठक पण याच्यामध्ये आमचं झालं नाही. पण आम्हाला ते माहिती आहे की आमच्या योजना, कारण एवढ्या गोष्टी करतोय पण पॉझिटिव्हली जर, आणि मला तेच तुम्हाला पहिलं वाक्य म्हटलं की प्लीज पॉझिटिव्हली घ्या. काही गोष्टी करताना प्रॉब्लेम येतो. एवढं मोठं आस्थापना चालवायची आपल्या ऑफिसमध्ये 4 जण, ते थोडेसे हे येतात सगळं एकासारखं. पण आम्ही माहिती जनसंपर्काकडनं आणि पुढच्या याच्यामध्ये आपलं होईल आहे. आज एक खूप दिवस झाले तुम्हाला भेटलं. आणि दुसरं त्याच अनुषंगाने मी सांगते की आम्ही एक डॅशबोर्ड पण आमचा तयार करतोय माहिती जनसंपर्काबरोबर. आमचा नीती आयोग पॅरामीटरचा प्रत्येक खात्याचा एक डॅशबोर्ड असणार की सपोज कॉन्स्टिट्युशनल डिलिव्हरीज या महिन्यामध्ये किती झाल्या, मग वाढल्या आहेत का, म्हणजे PHC ला डिलिव्हरीज होणं अपेक्षित आहे किंवा कुठं DHO साहेब आज नाही आहेत ते, पण सगळ्या किंवा शाळांमध्ये किती विद्यार्थी आहेत नक्की, टीचर्स, म्हणजे तो डॅशबोर्ड कंटिन्युअस आमचा डेटा, ते पॅरामीटर्स ओंकार जो CMO आमचा अपॉइंटेड मॅम, त्याला ते काम दिलं होतं गोसाहेबांनी. पण आपण एक परत मीटिंग घेऊन एक 3-4 जणांची टीम द्यायची. ती CO मॅडम आणि आमच्या याच्यामध्ये सगळ्या सभापतींच्या याच्यावर टीव्हीवर कंटिन्युअस आमचा डेटा येत राहील की NM कुठं नाहीये, किंवा आम्ही 9 वाजता PHCचे व्हिडिओज पण घेऊन ते पोस्ट करायला सांगितले. तर डॅशबोर्ड आम्ही नीती आयोगाचा करणार आहे, म्हणजे आम्ही कुठे मागे राहतोय तुम्ही म्हणता तसं. आणि माहिती जनसंपर्काकडे आमच्या न्यूज येण्यासाठी म्हणून नाही, पण एखादी योजना जर आली की इंजेक्शन घ्यायचंय 14 ते 15 वर्षाच्या मुलीला किंवा सेमी इंग्लिश जे काय असेल ते माहिती आहे. तर योजना, इतक्या योजना रोज शासन काढतंय जी आज,
आणि त्याच्या माहित्या जर लोकांना झाला नाही तर वेस्ट आहे सगळा पैसा, म्हणून ते आपण करतोय. इथं सुद्धा जिल्हा परिषदला आपला मॅडम खाली टीव्ही स्क्रीन लावायचा, मला बाहेर लावायचं होतं जिथं आपण वाढदिवसाचे डिजिटल लावतो, पण ते उन्हामुळे दिसतं. ते वर्क करतोय आम्ही. पण माहिती जनसंपर्काचे अधिकारी मॅम आपण उद्या किंवा पुढच्या वीकमध्ये थोडं वेळ सेटच होईना, खूप सगळं थोडं वेळ लागतो, पण हे झालंय आमचं पूर्ण. जिल्हा परिषद सदस्यावर जबाबदारी जिल्हा परिषदच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्काचा अधिकाऱ्याला सांगणार. राज्य शासन आणि आम्ही एकच आहोत, त्यांनाच आम्ही सांगणार आहे. त्याला मर्यादा आहेत, स्वतंत्र तुमच्याकडे ती एक त्यांना मर्यादा नाही, त्यांना लेखी दिलेले गोष्ट साहेबांनी सांगितलं की त्यांनी जिल्हा परिषदेवर करणं अपेक्षित आहे. काय आपल्याकडे होता मॅडम यात्रा सुरू व्हायला निर्मळाची मॅडम, यात्रा सुरू व्हायला 3 तारखेपासून